पूर्व विभाग श्री हिंगुलांबिका देवस्थान ट्रस्ट सोलापूर आणि आयकॉन फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट कॉलेज सोलापूर यांच्या वतीनं 10वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात आपले करिअर निवडणे सोपे जावे या उद्देशाने विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी यासाठी करावयाची पूर्वतयारी कशी करावी याचे सविस्तर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात सोलापूर शहरातील 10वीचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने त्यांच्या पालकांसह उपस्थित होते। प्रारंभी श्री हिंगलाज मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माधव वळसे कार्यकारी अधिकारी, चायना प्लांट हेड, प्रिसिजन कॅम्पशाफ्ट सोलापूर योगिन गुर्जर, करिअर मार्गदर्शक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय महेंद्रकर, आयकॉन कॉलेजचे प्राचार्य सत्यम दुधनकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत देवस्थान ट्रस्ट आणि आयकॉन कॉलेजच्या सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। आपल्या प्रास्ताविकेत विजय महेंद्रकर यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात योग्य करिअर निवडणे गरजेचे आहे, याचे योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच गुणवंत विद्यार्थी यांना प्रोत्साहन मिळावे जेणेकरून भविष्यात त्यांची प्रगती उंचावेल। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी यांचे महाविद्यालय आणि शालेय शिक्षण घेताना प्रवास करणे सोपे जावे याकरिता सायकल वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले, असे सांगून भविष्यात माझी लेक माझी सायकल हा उपक्रम समाजातील दानशूर व इच्छुक समाज बांधवांच्या माध्यमातून वर्षभर घेण्यात येणार आहे अशी घोषणा केली। योगिन गुर्जर यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध महत्त्वाच्या पदांची सविस्तर माहिती, त्यांच्या निवड पद्धती, पात्रता यावर सविस्तर माहिती दिली। तसेच याची तयारी करण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम, मानसिक तयारी कशी करावी यावर सविस्तर विवेचन केले। माधव वळसे यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध संधी, त्यांचे करिअरमधील महत्त्व, या संधी मिळवण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि कौशल्य कसे आत्मसात करावे यावर मार्गदर्शन केले। तर सत्यम दुधनकर यांनी फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट या क्षेत्रात असणाऱ्या भरपूर संधी, त्याचे महत्त्व, याचे शिक्षण, अभ्यासक्रम यावर मौलिक असे मार्गदर्शन उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी यांना केले। या मार्गदर्शनावर विद्यार्थी आणि पालकांना समाधान वाटले आणि नवनवीन करिअरची माहिती मिळाली असे सांगितले। आपल्या अध्यक्षीय भाषणात नरेंद्र काळे, भाजपाचे शहर अध्यक्ष यांनी या कार्यक्रमाचे आयोजित करणाऱ्यांचे आभार मानून आजच्या काळात अशा कार्यक्रमांची आणि उपक्रमाची समाजाला गरज असल्याचे सांगून आपण बहुमोल अशी कामगिरी या माध्यमातून केली असे गौरवोद्गार काढले। अशा या कार्यक्रमाला उपस्थित राहायला मिळाले याचे मला मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे। पुढील कार्यक्रमाच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या। करिअर गायडन्ससाठी किंवा मुलांनी करिअर म्हणून काय करावं याच्या विचारासाठी आपण एकत्र बसला आणि आज खरी समाजाची गरज ही आहे की आपली पिढी, समाजाची पिढी चांगल्या पद्धतीने कशी डेव्हलप होईल यासाठी प्रयत्न करणे, यासाठी विचार करणं आणि यासाठी काम करणं या देशाची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे। कारण आज जाती भांडणं लागली, आरक्षणाचे विषय असतील किंवा वेगवेगळे विषय असतील, पण या सगळ्याला उत्तर काय असेल तर आपली पिढी चांगली शिकली आणि चांगली डेव्हलप झाली तर हे विषय कधीच येत नाही। कारण आज आपण बघितलं की IT जाणाऱ्या मुलांची ओढ का असते किंवा आपला पाल्य IT क्षेत्रात जावं असं का वाटतं, तर तिथे एक सेफ लाईफ आहे, या सगळ्यांच्यापासून माणूस दूर जातो। म्हणून प्रत्येकाला वाटते की आपल्या मुलाला ते सगळे सुख मिळावे। तर निश्चितपणाने आता जसं मार्गदर्शन झालं की आपण काय करावं किंवा आपल्या मुलांनी भविष्यात काय करावं ही संधी आपल्या समोर उपलब्ध आहे। मुलांना मी तुम्हाला सांगतो की संधी सगळ्या उपलब्ध आहेत, पण तुम्ही प्रामाणिकपणे काम करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। मी स्वतः इंजिनिअरिंग केलंय, पण मी राजकीय क्षेत्रात आलो कारण मला त्या क्षेत्राची आवड होती म्हणून मी त्या क्षेत्रात आलो। पण त्या क्षेत्रात येत असताना आमच्या मित्रांनी सांगितलं की फार थोड्या काळात हे सगळं येतात, काल थोडा आहे का जास्त आहे हा विषय नाही, पण तुम्हाला काम करणं, कष्ट करणं हे कुठे चुकलं नाही। कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्हाला काम आणि कष्ट करावं लागणार आहे, तरच तुम्हाला तुमची प्रगती होणार। सगळ्यात महत्त्वाची वेगवेगळ्या संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत, पण तुम्ही प्रामाणिकपणे जे काही ठरवणार आहे ते केलं तरच त्या ह्याला तुम्ही न्याय देऊ शकता।